राज्यात भाजपाचं मिशन एकच, विरोधक नाहीसा करा, सगळ्यांना आपलं करा. आणि हे घोषणांपुरतं राहिलेलं नाही, खरंच इन्कमिंगचं दार भाजपने उघडं ठेवलंय. राज्यभर विरोधी पक्षांचे अनेक नेते कार्यकर्ते भाजपात प्रवेश करतायत. पण गंमत अशी की जिथे इन्कमिंग जोरात आहे तिथंच स्थानिक पातळीवर आउटगोईंग सुरू होणार असल्याच्या चर्चेला नुसते उधाण आले आहे. सोलापूर शहर आणि परिसरातील शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख भाजपचे माजी नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्ते सध्या भाजपाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दिशेने पावले टाकत असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता नसताना निष्ठावंत आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाला मोठे योगदान दिले. असेच कार्यकर्ते सत्ता आल्यानंतर मात्र पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी का करत आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. काही कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यासमोर न येण्याच्या अटीवर बोलताना सांगितले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांसमोर दोन हात करण्यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते नेटाने लढले. प्रसंगी आम्ही आमचा जीव धोक्यात घातला. लोकसभा विधानसभा निवडणूक ज्यांच्याशी लढलो तेच नेते आता आमच्या पक्षात आमचे नेते म्हणून वावरणार. हे आम्हाला पक्षनिष्ठा सांगणार, हिंदुत्वाचे धडे शिकवणार आणि आम्ही मात्र सर्व गुमान पाहत माना डोलवत उभं राहणं याशिवाय आता आमच्या हातात पक्षाच्या नेतृत्वाने दुसरे काहीच दिले नाही. त्यापेक्षा आमचा सन्मान होईल, आमच्या त्यागाची, आमच्या निष्ठेची आणि आमच्या संघटन कौशल्याचे कौतुक होईल म्हणून आमचे समविचारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे संकेत एका माजी नगरसेवकाने दिले. राजकीय पक्ष म्हणजे घटस्फोटितांचा आसरा आहे. रोज नवा जावाई येते, रोज नवा सासरा आहे. आता प्रश्न उरतो हा, भाजप सोडून जाणाऱ्या माजी नगरसेवक निष्ठावंत कार्यकर्त्यास कोणी रोखणार आहे की नाही? राज्यात इन्कमिंगचा डंका आणि शहरात आउटगोईंगची बोंब अशी परिस्थिती भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार असताना शहरातील तिन्ही विधानसभेच्या आमदारांनी नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतली आहे. शिवाय 4 माजी आमदारांना पक्षात प्रवेश दिल्याचे क्रेडिट सांगणारे पालकमंत्री आउटगोईंगवर मात्र आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. म्हणजे सत्ताधारी पक्ष असूनही आपल्या घरच्यांना सावरणं अवघड जातंय असं म्हणण्याची वेळ आली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा पायाभूत कार्यकर्ता की केवळ फोटोतील चेहरे? कालच्या पक्षप्रवेश सोहळ्यांमुळे आता कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळत चाललं आहे. शहरात भाजपचा पाया भक्कम आहे, पण पाया जर नाराज कार्यकर्त्यांच्या मनावर उभा असेल तर इमारत कितीही मोठी असली तरी टिकत नाही, हे मात्र नक्की. भाजपाचं इन्कमिंग मिशन सुरू आहे, पण कार्यकर्त्यांच्या मनात आउटगोईंग सुरू झालंय हा इशारा दुर्लक्षित करता कामा नये. नाहीतर पार्टी विथ डिफरन्स म्हणजे भाजपा, पण आता पार्टी विथ काँग्रेस अशी होताना आम्हाला पाहवत नाही. म्हणून आम्ही भाजपाला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी बोलले जात आहे. आता भाजपाचे वरिष्ठ नेते, स्थानिक आमदार, पालकमंत्री पक्षाच्या आउटगोईंगला कसे रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जुनं घर सोडलं तरी नवं लुगडं नेसलं नाही, नव्या घरात शिरताना जुनं कुंकू पुसलं नाही, अशा भटक भवान्यांचा हैदोस संपणार कधी? काँग्रेसमध्ये यशवंतराव आणि भाजपात अटलजी जन्माला येणार कधी? ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रे.